आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। बरूर येथील आदिशक्ती फायनान्स कडून 1.11 कोटींची फसवणूक, गुन्हा दाखल, तपास सुरू। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथे कार्यरत असलेल्या आदिशक्ती फायनान्स संस्थेकडून ठेवीदारांची तब्बल 1,11,00,000 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आदिशक्ती फायनान्स संस्थेमार्फत नागरिकांना वार्षिक 24% आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारण्यात आल्या। सन 2020 ते 2023 या कालावधीत अनेक ठेवीदारांकडून पिग्मी व मुदत ठेव योजनांच्या नावाखाली एकूण 1,11,17,630 रुपये जमा करून घेण्यात आले। मात्र ठेवीची मुदत पूर्ण होऊनही गुंतवलेली रक्कम व व्याज परत न दिल्याने ठेवीदारांची फसवणूक झाल्याची तक्रार करण्यात आली। या प्रकरणी निर्मला गणेश चौगुले राहणार बरूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रकाश मुकुंद इटकर मयत व संजय प्रकाश इटकर राहणार बरूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 420, 406, 408 तसेच महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 आणि ठेवीदार हित संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। या घटनेमुळे बरूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, मंद्रुप।